नुकताच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या 31 जानेवारी 2026च्या पूर्वी घ्यायला असा आदेश काढला। हा एक प्रकारे लोकशाहीवर एक घातक हमला आहे, कारण या लोकशाहीला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा लागतो। म्हणजे ही एक भारतासारख्या बलाढ्य ज्याला लोकशाहीची जननी म्हणतात त्या लोकशाहीला एक खूप मोठा चपराक बसलेला आहे की सुप्रीम कोर्टाला निर्णय द्यावा लागला की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्या। आणि ज्या 4 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाकरता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलं, यावरच आज चर्चा करण्याकरता माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ता आणि काँग्रेसचे प्रतिनिधी कलाम शेख, जे अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहेत आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असतात। असा एक कलाम शेख माझ्यासोबत आहेत, जय महाराष्ट्राचे नागपूर ब्युरो चीफ तेजस मोहतुरे, आणि तिसरे आहेत माझ्याजवळ भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे साम टीव्हीचे पत्रकार शुभम देशमुख। आपण चर्चासत्राला सुरू करताना सर्वात प्रथम सामाजिक कार्यकर्ता आणि काँग्रेसचे पुढारी कलाम शेख आहेत, त्यांना विचारू घ्या। कलाम भाई, बीबीजी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्कार। माझा एक प्रश्न असा आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये सामान्य लोकांनाही हा प्रश्न भेडसावत आहे की आपण म्हणतो की भारत हा लोकशाहीची जननी आहे ना, जगामध्ये भारतामध्ये जी लोकशाही आहे ती कुठंच नाही। परंतु ज्या प्रमाणात 4 वर्षापर्यंत महाराष्ट्र सरकारने स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या निवडणुका घेतल्या नाही, काय याला तुम्ही लोकशाही म्हणाल काय? नाही, कुठं आहे आता लोकशाही संपल्यासारखीच आहे आधी राणीचं पोटातनं राजा जन्म घ्यायचा एक ठरलेलं होतं, पण जेव्हा बाबासाहेबांनी ह्या देशाला एक सुंदर असं पवित्र ग्रंथ म्हणजे संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये नंतर एक एक व्यवस्था केली लोकप्रतिनिधींची, मग लोकसभा असेल, विधानसभा असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा पंचायत समिती असेल, गावातल्या अगदी खेड्या गावातल्या ग्रामपंचायती असतील, त्या सगळ्या सरकार चालवण्यासाठी कुठंतरी लोकप्रतिनिधींची निवड हे जनतेतून व्हावी आणि लोकप्रतिनिधींचे जे शासक म्हणून म्हणजे निवडलेल्या प्रतिनिधींनी त्याच्यावर शासन करावं आणि प्रशासन म्हणून जे आपण ज्या ज्या विभागात जे जे अधिकारी जबाबदार अधिकारी असते त्यांनी म्हणजे त्याची अंमलबजावणी करावी ह्या त्याच्यात नमूद केलेलं आहे। आणि त्या पद्धतीनं दर 5 वर्षांनी नव्यानं निवडणूक घ्यावा हा नियम आणि कायदा झालेला आहे। पण आता तुम्ही सांगा, अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये म्हणजे 2-2, 4-4 वर्ष लोटले हो, 2-2, 4-4 वर्ष, तरीसुद्धा अजूनपर्यंत सरकारने साधा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नाही। म्हणजे संविधानाचा अपमान आहे असं म्हणू शकतो? बिलकुल 100% अपमान आहे, 100%। म्हणजे संविधानाच्या विरोधात जात आहेत सर्व? नाही, बिलकुल। अहो, म्हणजे असं आहे की सरकारला जर सुप्रीम कोर्टाची चपराक भेटली नसती आणि त्या दिशेनं त्यांनी आदेश केलं नसतं की 30 जानेवारीपर्यंत ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सरकारने घ्याव्यात, म्हणजे निवडणूक आयोगाला, म्हणजे ही खऱ्या अर्थानं जे निवडणूक आयोगाची जबाबदारी असते ती लोकसभा आणि विधानसभेची असते, पण स्थानिक स्वराज्य मतदारसंघातली जी जबाबदारी असते जे निवडणूक आयोग राबवतो, पण त्याला आदेश हे सगळं करते ते सरकार, त्या राज्य सरकार अधीन असते ती। आता ती सरकारची जबाबदारी आहे। कधी कधी ओबीसीचा मुद्दा, कधी काय मुद्दा, काय म्हणजे काय चाललंय? तेजसजी, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट इज द बेटर दॅन द एबल गव्हर्नमेंट, म्हणजे प्रतिनिधित्व सरकार ही लायक सरकारापेक्षा महत्त्वपूर्ण आहे। आणि सरकार एकीकडे अशा प्रकारच्या निवडणुका सांगतो, तो काय तुम्हाला काय वाटतो, एक संविधान विरोधी कार्य आहे का? संविधान विरोधी कार्य म्हणता नाही, मात्र ज्या पद्धतीनं आपण बघितलं असेल, अनेक नगरपरिषदा आहेत, अनेक नगरपंचायती आहेत, या ठिकाणी जिल्हा परिषद असतील, हे निवडणुका रखडलेल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संविधान सभेत असं म्हटलं होतं की प्रशासन जरी हा उच्च शिक्षित असला, त्या प्रशासन जरी बसला असला, मात्र लायक जो असते तो प्रतिनिधी असते, कारण की तो जनभावनेसोबत निगडीत असते, त्याला आत्मीयता लोकांसोबत असते, सतत तो लोकांच्या संपर्कात दुखणं माहीत असते, पाय कुठं दुखते, डोका कुठं दुखते हे त्याला माहीत असते, तो एका अर्थाने प्रतिनिधित्व करत असते। म्हणूनच अधिकाऱ्यांना शिक्षणाची अट आहे ना, जनप्रतिनिधीला शिक्षणाची अट नाही आहे, हा एक मुद्दा आहे। एक
प्रामुख्याने मुद्दा आहे. आणि ज्या पद्धतीनं कलामभाईंनी सांगितलं की निवडणुका झाल्या नाहीत, आज जर बघितलं असेल तर अनेक नगर परिषद आहेत, अनेक जिल्हा परिषद आहेत, तिथल्या गावाचे विकास एका अर्थाने रखडलेले आहेत. जर प्रतिनिधीच एका अर्थाने गावातल्या समस्या सांगत नसेल आणि प्रशासन आपल्या मताने मुजोरीने मर्जीने येत असेल, 3 वर्ष कुठल्या तरी एका जिल्ह्यात काम करतो, कुठल्या तरी जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात येतो, तिथे मग जर तो बळजबरीने काम करत असेल, तिथल्या लोकांची जर ऐकत नसेल, तर मग हा कुठेतरी एका अर्थाने असंविधानिक आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की म्हणूनच जसं प्रशासन मर्मर्जीने काम करतो. नुकताच विधान परिषदेचे सदस्य जे आहेत परिणे फुके, डॉक्टर परिणे फुके, त्यांनी नुकताच आरोप केला की तिथल्या मुख्याधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला 25-30 करोडचा. म्हणजे त्याच्यावर प्रतिनिधीची चपराक नव्हती. नाही गणेशराव, त्याच्यात मी एक थोडंसं बोलतो. आमदार परिणे फुके साहेबांनी, मी पण त्यांचं भाषण ऐकलं, त्यांच्या कुठलं तरी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिलेलं भाषण होतं. कदाचित त्यांना म्हणजे कार्यकर्त्यांना ऊर्जा यावीत म्हणून, कारण 5 वर्षापूर्वी त्यांचाच नगराध्यक्ष होता, बरोबर, ठीक आहे. आणि नगराध्यक्षाचा जेव्हा कार्यकाळ संपला आणि प्रशासक बसलं तर सरकारचा प्रशासक होता तिथं, ठीक आहे. मग हे समजा त्यांचं बोलणं म्हणजे त्यांचा आरोप कुणाकडे आहे, म्हणजे तिथल्या स्थानिक आमदार आहेत त्यांच्याकडे आरोप आहेत, की तिथलं जो CEO आहे मुख्याधिकारी त्याच्याकडे आरोप आहेत. आरोप कोणाला, ते तुम्ही नाव घेऊन सांगा ना, आरोप कोणी केलं हे सांगा. सरकार तुमची, दोन्ही जिल्ह्यातले नेते तुम्ही, दोन्ही जिल्ह्यात, आणि भ्रष्टाचार तुमचाच पालकमंत्री, म्हणजे तुमच्या नियंत्रणात झाला असं म्हणावं लागेल. हा बिलकुल 100%. म्हणजे हे चोर मावसारे बहीण आहे का? म्हणजे एखाद्याला वाटा भेटला तर त्यांनी गप्प राहावा, आणि एखाद्या कुठल्या कामात वाटा मिळालं नाही म्हणून त्यांनी भ्रष्टाचार केलं म्हणून त्याच्याकडे बोट द्यावं. राजकारण असं झालेलं आहे तेजसजी. मी तुझी पाठ खाजवतो, मी मारल्यासारखं. गणेशराव, नाही मी एक गोष्ट यात तेजसजी, मी तुम्हाला सांगू, परिणेजींनी जो मुद्दा, जे परिणे फुकेंनी जो मुद्दा उचलला, ते सरकारमध्ये एका अर्थाने प्रतिनिधी ते आहेत. आणि त्यांनी मुद्दा उचलला सरकारच्या ज्या कोणी म्हणजे प्रशासन असेल किंवा मग कितला कोणी लोकप्रतिनिधी ज्याने 2022 नंतर म्हणजे प्रशासन बसल्यानंतर जो काही भ्रष्टाचार झाला त्याला निगडीत त्यांनी त्या विचारात त्यांनी बोललेला आहे. आणि एका गोष्टीनं त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे यासाठी की त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे. पालकमंत्री या संदर्भात चौकशीचे आदेश त्यांना देण्यात आले आणि त्या सगळ्या संपूर्ण याच्यात कोण खऱ्या अर्थाने नगरपालिकेची निवडणूक झाली असती तर काय हा भ्रष्टाचार झाला असता काय? नाही, मी तुम्हाला सांगू, नाही, मी काय म्हटलं, परिणयजींनी जो विषय मांडला भ्रष्टाचाराचा, तो विषय नगराध्यक्ष असताना त्या काळातला आहे की प्रशासक आहेत त्या काळातला आहे, अजून स्पष्ट मुद्दा त्यांनी मांडलेला नाही. कदाचित पूर्णपणे सरकार आहे, सरकार दोषी आहे. 2022 नंतर तो भ्रष्टाचार उघडकीस आणलेला आहे. आणि आपण जर बघितलं असेल तर जिओ टॅगिंगच्या विषयात आहे, ज्या प्रकारे कार्यप्रणाली असेल, टेक्निकल गोष्टी असेल, या टेक्निकल गोष्टीला घेऊन परिणे फुकेने कार्यकर्त्यांसमोर एका अर्थाने जे म्हटलं की ऊर्जा असते, या प्रकारे आपण जर बघितलं असेल तर मधल्या काळात भंडाऱ्यातला राजकारण सुद्धा ढवळून आलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीला एका अर्थाने म्हणता येईल की त्यांची बंदूक कोणावर होती हे लोकांना माहीत झालं. मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिलं आहे. काय पत्र लिहिलं, मी एक लहानसा मुद्दा तुम्हाला सांगतो. नगर परिषद असतील की नगरपंचायत असतील, त्याचा प्रमुख हा जिल्ह्यातला कलेक्टर असतो. बिलकुल जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतचा प्रमुख हा CEO असतो, म्हणजे प्रशासकीय अधिकारी हा CEO असतो. आणि नगरपंचायत, नगर परिषद याचा प्रशासकीय अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी कोणाच्या नियंत्रणाखाली सगळे चालतं, कलेक्टरचे. आणि जिल्हाधिकाऱ्यांचे तुम्ही दर महिन्याला मिटिंग घेता, दर 15 दिवसांनी आढावा घेता, DPDC घेता, पालकमंत्री त्यांना आढावा घेतात, तुम्ही आमदार म्हणून आढावा घेतात. मग तुमच्या लक्षात का आलं नाही? म्हणजे आता नव्यानं निवडणुका होतात. आता तर असं आहे की आता त्यांचं भाजप सेनेचं ते एकत्र महायुती म्हणून लढतात की काय मला माहिती नाही, पण तोप एकामेकाच्या विरोधात चालले. कशासाठी? तर नुसत्या निवडणुकीसाठी, म्हणजे लोकांच्या जनतेच्या दिशाभूल व्हावीत की पहा आम्ही तर पाकसाप आहोत, आम्ही काय नाही. हा भ्रष्टाचार आहे. म्हणजे तुम्हीच तुमच्या मित्राला एखाद्याला तुम्ही भ्रष्टाचार सांगता. शुभमजी, मला एक असा प्रश्न पडला की ज्या निवडणुका लागल्यात नगर परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्याबद्दल तुमचे मत काय आहे हे स्पष्टपणे सांगाल आणि एकदम उघडपणे सांगाल. उशिरा का होईना पण सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आला तो अगदी बरोबर आहे. कारण की आताच माझे मित्र तेजसजी आणि कलामजी यांनी जो भंडारा शहरातील नगर परिषदेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा जो परिणे फुके यांनी उपस्थित केला होता, त्यावर अंकुश लावण्याकरिता कुठे ना कुठं जर लोकप्रतिनिधी असतात तर हा कुठे ना कुठं भ्रष्टाचार झाला नसता. म्हणून मला असं वाटते की
न्यायालयानं उशिरा केलं पण बरं केलं, कारण की प्रशासकावर नियंत्रण ठेवण्याचे काम जनप्रतिनिधी ठेवते असं मला वाटतं. प्रश्न असा आहे कलामजी, तेजसजी आणि शुभमजी, निवडणुकीची बिगुल वाजलेली आहे, वारे चांगले वाहत आहेत, एकदम जोरात सुरू आहेत. तुम्ही बघत असाल ठिकठिकाणी बॅनर पोस्टर आणि स्वतःच डिक्लेअर केलं भावी नगराध्यक्ष आणि भावी नगरसेवक. मला एक सामान्य लोकांचा प्रश्न निर्माण येतो याच्यावर की आता सध्या ही जी निवडणूक प्रक्रिया आहे किंवा निवडणूक प्रथा म्हणावं लागेल त्याला, ही काय तुम्हाला वाटते बरोबर आहे? गणेशराव, ही निवडणूक आता म्हणजे होऊ घातली आहे, पण ह्या निवडणूक कोणाचा फायदा होईल, कोणाचा नुकसान होईल, कोणी भावी येतील, कोणी आजी येतील, कोणी माझी होतील ते मला माहीत नाही. पण आता गोरगरिबांची दिवाळी मात्र चांगली झाली हो. कारण अगदी दिवाळीच्या वेळेवर यावेळेस गरीब माणूस हा संकटात आहे. शेतकऱ्यांच्या घरात अजूनपर्यंत अन्न आलेलं नाही. ग्रामीण भागातल्या, शहरी भागातले धंदे सगळी म्हणजे मंदीमध्ये सुरू आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टाचं तर आम्ही धन्यवाद मानलं पाहिजे की त्यांनी दिवाळीच्या अगदी दिवाळीच्या तोंडावर म्हणजे दिवाळीच्या आधीच त्यांनी डिक्लेअर केलं आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचं एक अंमलबजावणी म्हणून सरकारने कुठंतरी त्या निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू केलं. पण सगळ्यात आनंदाची दिवाळी हे गरिबांची गेली. कारण जर निवडणुका लागल्या नसतील तर हे जे काही भावी असतील, कोणी नगराध्यक्ष भावी असतील, कोणी नगरसेवक असतील, ते गरिबांच्या घरांपर्यंत पोहोचले नसते. कारण निवडणुकीला वेळ होतो, त्यांना माहीत असतं की निवडणूक अजून होणार आहेत. पण जसं निवडणुकीचे वारे सुरू झाले तसं प्रत्येक प्रतिनिधी व्हायला जो हावसा नवसा गवसा नाही काय, ते स्वतः म्हणजे नवरदेव जेव्हा बनतो तो तुर्रा वगैरे सगळे आपण लोक लावतो. पण त्यांनी तुर्रा स्वतःच्या डोक्यावर स्वतःच लावून टाकलं आणि गरिबांच्या घरी गेलं, काकी काका भाऊ वहिनी माझ्याकडे लक्ष द्याल. मग त्याच्या घरची परिस्थिती त्याला जाणवली की नाही रे बाबा, याच्या घरी काय 5 वर्ष दिसलंच नाही का त्याला कधी? नाही काय आता लोक दिवाळीलाच दिसेल असं वाटतं? नाही, दिवाळीचं ह्याचा म्हटलं मी 5 वर्ष निवडून गेल्यानंतर तो प्रतिनिधी त्याचे कर्तव्य असतात, जबाबदारी असते की ज्या क्षेत्रातला आपण प्रतिनिधी आहोत त्या क्षेत्रातल्या जनसामान्य माणसांची समस्या काय ते जाणून घेणं आणि ते सोडवणं. पण सध्या निवडणूक असल्यामुळं आणि तुम्ही नाही, आपला मुख्य मुद्दा काय, जी व्यवस्था आता सुरू आहे, जी पैशाच्या बळावर निवडणूक लढल्या जाते, काय त्या व्यवस्थेला तुम्ही समर्थन करता काय? काय तुम्ही तर त्या विषयाला समर्थन कदापि केलं पाहिजे नाही. आपण लोकशाहीच्या असणाऱ्या देशात राहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने या संविधानामध्ये सर्वांना निवडणुकीत लढण्याचा एका अर्थाने अधिकार दिला आहे. मात्र ज्या पद्धतीने कलामबाईंनी सांगितलं की हौसे गौसे नवसे नवरदेव बाशिंग बांधतात, आज जर बघितलं असेल तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत दरवर्षी सरकार एखाद्या आनंदाच्या शिधा देते, मात्र यंदा आनंदाच्या शिधा दिला नाही. मात्र जे नेते आता उभा होणाऱ्या निवडणुकीत भावी त्या लोकांना आपला शिधा दिलेला आहे असं म्हणण्याला काही हरकत नाही. चिवडा असेल, चकली असेल, लाडू असेल, फटाकेपर्यंत एका अर्थाने दिलाय. म्हणून ही जी निवडणूक आहे का म्हणजे जर बघितलं असेल तर कुठेतरी या निवडणुकीमध्ये बघितलं असेल तर पैसा हा प्रथम स्थानी आहे आणि प्रतिनिधी हा दुय्यम स्थानी आहे. यामुळे तर लोकशाही बळकट होणार नाही, नाही कमजोर होईल. जो ज्याच्याकडे टॅलेंट आहे, ज्याला दृष्टी आहे, तो व्यक्ती बघा, जिथं निवडणुकीमध्ये पैशाचा वापर होईल तिथं योग्य प्रतिनिधी निवडला जाणार नाही. महत्वपूर्ण गोष्ट आहे. कधीच नाही. आपण जर बघितलं असेल या निवडणुकीत, संपूर्ण निवडणुकीत जे आता नेते उभे आहेत, ज्यांचे बॅनर लागलेले आहेत, भावी नगराध्यक्ष, भावी नगरसेवक, आपण जर बघितलं असेल तर एकंदरीत आहे कोण, त्याची पार्श्वभूमी काय, तर त्यांची पार्श्वभूमी हे व्यापारी आहे, कोणी ठेकेदार आहे, कोणी ठेकेदार आहे, कोणी प्रॉपर्टी डीलर आहे. एक सामान्य घरातला पोरगा जर निवडणुकीच्या मैदानात जर उभा होत असेल तर त्याला कुठेतरी समाज सुद्धा, समाजाच्या पाहण्याच्या दृष्टिकोनच्या पाठिंबा देत नाही. बघा, मी अनेक तुमच्या जे काय चॅनलवर जेव्हा बघितलं बीबीजी मध्ये, एक सामान्य पोरगा ज्यावेळेस तो बोलत होता, हावभाव जेव्हा बघितलं तर भावनिक होता. तो एका सामान्य घरातला पोरगा, गरीब पोरगा, कोरोना काळापासून तो म्हणजे लहान मुलाला शिकवतो. अशा वेळी त्याची इच्छा आहे की निवडणुकीला एका अर्थानं आपण सामोर जाऊन कुठेतरी या संपूर्ण याचं प्रतिनिधित्व करावं. मात्र आपण जर बघितलं असेल तर त्याच्या समोर जर एखादी धन धागडा पैसेवाला जर उभा झाला तर ते व्यक्तिमत्व संपून पैशामुळे व्यक्तिमत्व संपतो असं. मी एक तुम्हाला सांगू गणेशराव, जितकी त्याला व्यवस्था जबाबदार आहे तितकीच व्यवस्था म्हणजे तितकीच जबाबदार जनता सुद्धा आहे. जनता हा निवडणुकीच्या वेळेस मला कोण लाभ पोहोचवतो
क्षणिक लाभ म्हणजे काय, आता तर काही लोकांनी आपल्या नावात क्षणिक लाभामध्ये कलामजी पण होते, कारण कलामजी पण हे काँग्रेसचे नेते आहेत, त्यामुळे क्षणिक लाभमध्ये कलामजीला चांगला अनुभव आहे, कारण की क्षणिक लाभमध्ये कलामजी सुद्धा निवडणुकीच्या मैदानात गेले होते, त्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे, कारण की या सगळ्याच्यात ते सुद्धा क्षणिक लाभामध्ये एका पण नाही, अर्थाने तुम्ही कसं म्हणू शकता, कलाम भाई धर्माने मुस्लिम आहेत, तरी तर ते जनप्रतिनिधी ग्रामपंचायतमध्ये तुम्ही सरपंच राहिलेले आहेत, पंचायत समितीमध्ये राहिले आहेत, बाजार समितीमध्ये पण राहिल्या, मग आपण त्याला हे कसं करू? म्हणजे हे म्हणावं लागेल की कदाचित कुठं ना कुठं एखादा तुमच्या कामही असायचं, अपवाद सिद्धांत नसतात. कलाम भाई ग्रामीण भागातल्या लोकांची नाड त्यांना माहित होते, चळवळीतले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे सामान्य लोकांच्या एकंदरी दुःख काय, हे सगळं वेदना काय, ते सगळे कलामजीला माहिती होते, त्यामुळे ज्यावेळेस ते निवडणुकीच्या मैदानावर उभे होते त्यावेळेस इतक्या सर्व काही गोष्टी त्यावेळेस नव्हत्या, मात्र आजच्या परिस्थितीत सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. तुम्हाला पक्ष जबाबदार नाही का त्याला? नाही आहे, बिलकुल आहे. पण मी गणेशराव एक सांगतो, माझ्या बाबतीत तरी तुम्ही जे प्रश्न उपस्थित कर तेजस्वी आणि गणेशजी, तुम्ही लोक नुसत्या निवडणूक आले की बाशिंग बांधतात. आम्हाला निवडणूक असो नसो, आम्ही दररोज आम्हाला जोपर्यंत 4 लोकांचे दुःख आम्ही ऐकलं नाही, त्यांची कोणती कामं आहेत ते केली नाही, तरी आमचं पण पोट भरत नाही. सवय झाली आहे. आम्ही 12 महिने, आम्हाला निवडणुका आल्या म्हणून आम्ही काय घराच्या बाहेर निघतो किंवा लोकांच्या घरी काय समस्या ते, पण लोक समस्या घेऊन येतात, कधी रस्त्यात भेटतात, कधी कुठल्या फोनवर सांगतात तातडीनं. म्हणजे आता प्रखर मुद्दा पाहिला यावेळेस मी निवडणुकीमध्ये, आणि मला वाईटही वाटतो की शेवटी पक्ष हा कार्यकर्त्याला दुय्यम स्थान देतो. म्हणजे जो वर्षभर 5 वर्षापर्यंत तुमचा झेंडा घेतो, तुमच्या दऱ्या उचलतो, तुमचं धुवूनही देते कार्यकर्ता बिचारा, पण जेव्हा निवडणुकीची उमेदवारीची वेळ आली तर तुम्ही अशा व्यक्तीला देता की ज्याच्याकडे जात आणि पैसा आहे. नुकताच नितीनजी गडकरींनी आता नागपूरला एक खूप कान टोचले चांगलेच की जुन्या कार्यकर्त्यांना तुम्ही महत्त्व देत नाही. तेजसजी, काय हे पक्षाच्या बरोबर आहे का जुन्या कार्यकर्त्याला सोडणे आणि नवीन ज्याच्याकडे पैसा आहे आणि जात आहे त्याला म्हणजे राबवून घ्यायचं, आणि जेव्हा वेळ आली त्याला द्यायची वेळ आली तर मग कसं करायचं? त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता सर्वच पक्षांना एका अर्थाने लागू आहे. आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, UPT सगळ्याच पक्षामध्ये एकंदरीत सुरू आहे. आज जर बघितलं असेल तर ज्या कार्यकर्त्यांनी घडावर तुळशीपत्र ठेवून पायात अनवाणी फिरला, आज त्या कार्यकर्त्याची परिस्थिती काय आहे, त्या कार्यकर्त्यांनी ज्या नेत्याला मोठं केलं, उदाहरणार्थ गडकरींनी काटोलच्या एका कार्यक्रमात त्यांनी राजू पोद्दारचे उदाहरण देऊन ते बोलले. राजू पोद्दार यांचा कार्यकाळ हा खूप मोठा आहे आणि अनेक भाजपच्या स्थापनेपासून एकंदरीत भाजपमध्ये काम केलं, आणि असं असताना आज जर बघितलं असेल तर ते ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी, मात्र त्यांच्या मागे सुद्धा झालं. अहो कलाम भाई भाजपामध्ये होते, अहो राबायचं साले कसा वगैरे, मला वाटतं तुम्ही फुल टाइम वर्कर, जेव्हा वेळ येते तेव्हा यांना कोणी विचारत नाही. एक तुम्हाला सांगू गणेशराव, मी काल नितीनजींचं भाषण ऐकून भावविभोर झालो. म्हणजे मला वाटलं की कुठल्या तरी कार्यकर्त्याची भावना त्यांनी अगदी मनापासून बोलले. मी तुम्हाला सांगतो, आम्ही एक तर लहानपणापासून आम्ही कसं काय त्या संघाच्या संस्कारात आम्ही त्या लहानातले मोठे झालं, ते वेळ आम्हाला माहिती नाही, ते निघून गेलं. अण्णाजी कुलकर्णी नावाचे आमचे प्रचारक होते, ते आमच्या घरी यायचे, आम्ही संघस्थानावर खेळायचो, लहानातले मोठं झालं. मग मोठ्या झाल्यानंतर ते विद्यार्थी परिषद, मग तेच विश्व परिषद, तेच ABVP, तेच बजरंग दल, तेच भाजपा, आम्ही सगळे म्हणजे वन मॅन शो, वन मॅन आर्मीसारखं आमचं सगळं त्या जुन्या कार्यातल्या कार्यकर्त्याचं काम होतं. शेवटी एवढ्या कठीण कामं केल्यानंतर कलामजीला भाजपा सोडावा लागेल. अरे काय यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं लागेल? मी सांगतो ना, त्याला का सोडलं त्याला कारण आहे. हेच हौसे नवसे गवसे लोक येतात, ज्यांना काही पक्षाचे सिद्धांत ध्येय धोरण माहीत नसतं. ते आमदार खासदार झाले, त्यांना असं वाटलं का हा कार्यकर्ता दुय्यम आहे, मी म्हणजे संघटन, मी म्हणजे राजा. हे कन्सेप्ट नव्हतं भाजपला. गडकरीजीच्या बिलकुल 100% शब्दाशी तुम्ही, अरे 100%, मला अक्षरशः त्या डोळ्यात अश्रू आले काल त्यांचं भाषण ऐकतं. मी त्याला शेअर पण केलेलं आहे. नाही तुम्हाला काय वाटतं त्याची, तुम्ही आता ब्युरो चीफ आहात, नागपूरला सर्व राजकारणात बसता, काय ते चर्चा असे करत नाही की नाही कार्यकर्त्यांना द्यावा, असं काही होत नाही का? म्हणजे जर बघितलं तर सगळ्याच पक्षात आहे, भाजपमध्ये सगळ्याच, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्याच पक्षामध्ये सध्या काँग्रेस राकाशी असं काही भेदभाव करत नाही. आपला मुद्दा आहे की जे सामान्य लोकांना जे काम केलेलं आहे त्याला उमेदवारी का देत नाही, आणि पैशावालाच का देतात, आणि का द्यायला पाहिजे, कार्यकर्त्याला का द्यायला पाहिजे?
जे राजकीय नेते आहेत त्या राजकीय नेत्यांनी चष्मा आता बदलवलेला आहे ना, आता चष्मा कुठे दुसरा घाललेला आहे. त्यांना असं वाटते की सत्ता. व्यापाऱ्याला जर मी स्वार्थ ठेवील, नाही काही त्यांना. स्वार्थ नाही, व्यापाऱ्याला जर नाही, मी नाही. ठेवील आणि व्यापाऱ्यासोबत मी राहील तर माझ्या खिशात सुद्धा अच्छा, खिशात सुद्धा गरम म्हणजे होईल. त्याचा स्वार्थ अपक्ष स्वार्थ नाही. आहे आणि नाही. स्वार्थ असल्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांना डावललं जात आहे. सामान्य कार्यकर्त्याला फक्त त्यांनी दरी उचलण्यासाठी हा. फक्त ठेवलं असं मला नाही, वाटतं. नाही. त्यामुळे कुठेतरी आता हे एकंदरीत बघितलं तर इथेच बदललं पाहिजे पॉलिटिक्सच्या. नाही, नाही. ना बदलवणारा फक्त जनसामान्य माणूसच या मग- येणाऱ्या मग निवडणुकीत तुम्ही बदलू लोकांना शकतो. काय सांगाल, काय मग लोकांनी काय करायला पाहिजे? लोकांनी या निवडणुकीच्या वेळी आपला नेता कसा, आपला वार्डातला नेता कसा असावा हे एकंदरीत अभ्यास करून त्याला मतदान करावं. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही जातीचा असो, वा, जाती धर्म सोडून जाती त्यांनी धर्म मतदान सोडून करायला. या सगळ्या गोष्टीला मतदान केलं पाहिजे. राज्यात कोणाची सरकार आहे, केंद्रात कोणाची सरकार आहे हे न बघता हा माणूस खरंच आमच्यासाठी धावणार का, आणि या गोष्टीला घेऊन आमचे काही निगडीत जे काही प्रश्न असतील, आजही जर बघितलं असेल मूलभूत प्रश्नापासून अनेक लोक आजही दूर आहेत. या मूलभूत प्रश्नाला खरं हा सोडवेल का, हा जनसामान्याच्या नेतृत्व बनू शकतं का, अशाच व्यक्तीला जर मतदान जर करेल तर मला खरं वाटतं एकंदरीतच ही सुद्धा परिस्थिती राजकीय बदलेल. चर्चा सुरू आहे. चर्चा तुम्ही बघत आहात, माझ्यासोबत माझे दोन्ही मित्र आहेत. चर्चेमध्ये कलामभाई, निवडणूक आहे आता नगर परिषद तुमसरची, तुम्ही संदेश काय द्याल नागरिकांना, मतदाराला संदेश काय द्याल? नाही, मतदारांना माझे इतकं संदेश आहे की तुमचा अडीअडचणीमध्ये धावून येणारा कोण. कारण कसं असतं, ह्या म्हणजे इथं काही मोठे सभागृह नाही आहे. हे तुमच्या गावातली नाली असेल, तुमच्या मूल्यातली तुमचे रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, तुमच्या नगरपालिकेच्या शाळा असतील, आरोग्य असेल, ह्या दृष्टीनं तुम्हाला पटकन धावून येऊन तुम्हाला मदत करणारा कोण. पक्ष हा कधी मदत करत नाही हो. पक्ष नाही, माणुसकी पाहिजे, माणुसकी. जिवंत माणूसपणा असला, त्याच्यात पक्ष असो नसो, त्याच्यात पैसा असो नसो, पण तो प्रतिनिधी असला. कधी कधी जे खरे प्रतिनिधी गरिबांनी म्हणजे कोणत्या म्हणजे लोभापायी जर एखाद्या चांगल्या माणसाला पराजित पण करतात, पण ती लोक हिंमत हारत नाही. पराजित झाल्यानंतर सुद्धा ते निरंतर सेवा करत असतात. म्हणजे प्रतिनिधी निवडा तुम्ही, प्रतिनिधी निवडलं पाहिजे. म्हणजे संविधानामध्ये जो शब्द आहे, मी तुम्हाला एक कथा प्रतिनिधी. सांगतो कलामभाई, ही खूप चांगली कथा आहे. एक राजा होता, त्याला आपला उत्तराधिकारी निवडायचा होता. त्याने आपल्या सेनापतीला सांगितलं की माझा उत्तराधिकारी तुम्ही शोधून आणा. सर्व गेले शोधायला, कुणी घोड्यावर बसून आला, कुणी हत्तीवर बसून आला, कुठं रथावर बसून आला. एक व्यक्ती असा होता की तो हत्तीवर बसला, परंतु त्याने शेपटीकडे तोंड केलं होतं. म्हणजे परंपरा अशी की हत्याच्या तोंडाकडे तोंड करून बसला. हा व्यक्ती शेपटीकडे तोंड करून बसला होता. जेव्हा सभेमध्ये जेव्हा ही चर्चा झाली तर त्याला लोक हसू लागले की याला साधं हत्तीवर बसता येत नाही, हा काय उत्तराधिकारी बनेल. राजाने त्याला विचारलं की का बा, तुला उत्तराधिकारी का म्हणून बनवायला लागेल. जनता पाहिजे होती. यस, त्याने म्हटलं की राजा, मी उत्तराधिकारी आहे तुमच्या, मी राजा राहणार आहे आणि माझी नजर ही कधीही प्रजेकडे पाहिजे, माझी पाठ ही प्रजेकडे पाहिजे. प्रजेकडे माझी तोंड पाहिजे. पाठ प्रजेकडे नाही पाहिजे, माझी नजर नजर पाहिजे. नजर पाहणे याचा अर्थ असा आहे की मला त्यांचे सुख दुःख त्यांच्या समस्या कळल्या लक्षात पाहिजे. यायला. लक्षात. आणि आजचे जे प्रतिनिधी असतात हे पाठ काढून जातात. नाही, एक तुम्हाला सांगू, हे ट्रेंड काय बदललं तुम्हाला सांगतो. प्रत्येक पक्षाला सत्ता हवी असते. हा पक्षाला सत्ता हवी असते. त्यांना माहिती आहे की गणेशराव किती मोठं समाजसेवक असलं, किती मोठा हा निवडून येऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे जात नाही आणि दुसरा पैसा नाही आहे. तो गुंडू प्रवृत्तीचा असेल, त्याच्याकडे 10-20 पोरं आहेत, त्याचा नंबर 2चा धंदा असेल, मग तो सटोरी असेल, जुवारी असेल, क्लब चालवत असेल, काय चालवत असेल, पण त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे आणि त्याच्याकडे हे जिंदाबाद मुर्दाबाद करणारी टीम आहे. तसा पक्ष काय चालतो, त्या माणसाला शोधतो की नाही अमुक माणूस हा वजनदार आहे. आता पक्ष खर्च करायला पाहत नाही, तो म्हणतो की मी खर्च नाही, तुम्ही बिलकुल नाही. मग तो कशीही फुकटा सत्ता. म्हणजे कसं असते, ते घासाची पिंडी घासाला बांधायचं, आम्ही गवताची पिंडी, म्हणजे आम्ही शेतकरी असल्यामुळे ते आम्हाला गवताची पिंडी गवतात बांधा. तसाच्या राजकीय पक्षांच्या चालले स्थानिक पातळीवर विधानसभेपर्यंत तसंच चाललं, लोकसभेपर्यंत पण तसंच चाललं. म्हणजे सगळ्याच निवडणुका आता घासाच्या पिंडी गवताची पिंडी गवतानी बांधायचं असंच चाललं. म्हणजे इथला प्रतिनिधी पाहिलं तर तसंच आहे. म्हणजे
कसं आहे, अर्थ असा आहे गणेशराव, तुमच्या कार्याला तुमच्या सेवेला काही त्यावर दुय्यम स्थान येतो. नाही, काय पण अर्थच नाही. मतदाराने तेजसजी हा, पण मतदाराने चूक मतदारांची आहे. आपण मतदारांची चूक कसं म्हणू शकतो त्याची आपण व्यवस्थाच तशी झाली. तो काय करतो? नाही ना. तुम्ही 4 उमेदवार उभे नाही, आहेत. तो पर्याय असतो ना चांगला नाही, उमेदवार. कुठं असते? नाही, असते ना. प्रत्येक पक्ष तुम्हीच नाही, म्हणता. नाही. व्यवस्था आहे. नाही. आपण जर बघितलं असेल तर मतदारांची खऱ्या अर्थाने चूक आहे या सगळ्या ह्याच्यात. मतदान करत असताना ज्या वेळेस खरा माणूस निवडत नाही. तो एखादी वेळेस व्यक्ती कोणता तरी क्षणिक लाभासाठी क्षणिक तुम्ही लाभ करता, घेतो आणि क्षणिक क्षणिक लाभ लाभासाठी. तो फायदा जेव्हा घेतो त्यावेळेस या डोक्यात ते विचार येऊन येतात क्षणिक की हे मला आता भेटून आलं, मी घेऊन घेतो, आणि त्यासाठी तो एका बडी नुकसान पडतो, होतं त्याच्यात. नुकसान होतो. कधी- आताची परिस्थिती आपल्याला बदलावं लागेल. मग राजा का बेटा राजा मतदाराला नाही. काय सांगाल तुम्ही? बीबीजी न्यूज कडून तुम्ही मतदार आता आपल्याला एक बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, इंटेलेक्च्युअल क्लास कॅन बी अ रुलिंग क्लास. बुद्धिजीवी बरोबर. वर्ग हा शासक वर्ग आहे. मग आम्ही बुद्धिजीवी आहोत, म्हणजे आमची जबाबदारी ही जास्त आहे. तुम्ही मतदाराला काय सांगाल का येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान कसा करावा? मी हेच सांगेन मतदारांना की अभी राजा का बेटा राजा नहीं, हा, तो सर्वसामान्य का लड़का भी राजा बन सकता है. त्याच्यातले नेतृत्व बघून, त्याच्यात असलेली कॅपॅसिटी बघून आणि एका अर्थाने त्याचे शिक्षण बघून तो खरंच नेतृत्व करू शकतो का, त्याच्यात नेतृत्वाची क्षमता आहे का, यात पुढाऱ्याला एका अर्थानं आपला पुढारी बनू शकतो ना, एका अर्थाने जनहिताचे लोकहिताचे कार्य करू शकतो. याला आपण जर निवडून दिलं तर आपला एका अर्थानं आपला विकास होऊ शकतो. हेच पण मतदारांनी तुमसरच्या लोकांनी मतदान केलं पाहिजे, कारण की तुमसर कुबेर नगरी आहे. कुबेर असणारेच लोक खऱ्या अर्थाने उभे होतील आणि त्याचे बॅनर सुद्धा भावी नगराध्यक्ष म्हणून लागलेले आहेत, स्वतः स्वघोषित. त्यामुळे सर्वसामान्य स्वघोषित. आणि तरुणाला एका अर्थाने मला वाटतं संधी दिली पाहिजे यंदा तुमसरकरांनी, तेव्हाच एका अर्थाने तुमसरच्या काया पलट होईल. कारण की तुमसर हा विदर्भाच्या शहरामध्ये जर बघितलं असेल तर अग्रगण्य मानला जातो, आणि त्यामुळे तुमसरचा जर विकास करायचा असेल तर कुबेर नगरीला कुबेर नगरीला आपला कुबेर नको, तर सर्वसामान्य माणूस पाहिजे असं मला वाटतं. तेजसजींच्या प्रश्नावर मी एक गणेशराव फक्त 2 मिनिटात म्हणजे एक मिनिट आणि संदेश पण द्या. हो, संदेश देतो ना तुम्हाला. म्हणजे त्यांनी जे जनतेला संदेश दिला, त्यांनी म्हटलं की योग्य प्रतिनिधी निवडा, म्हणजे तरुण निवडा. असं नाही, अनुभवी निवडलं पाहिजे. अनुभवी, ज्याला समस्येची जाण आहे. नुसता एखादा तरुण माणूस उभा झाला, वयानं तरुण, मनानं पण तरुण तितकंच पाहिजे. अनेक म्हातारे माणसं म्हणजे नव्याला संधी कशी मिळेल? नाही ठीक आहे नवीन तरुण, आमच्यासारखा तरुण जे नाही, आहे, नाही, तो नाही, कसा नाही. लढेल? मी वयस्कर आणि वयाचा हे भांडण नाही. कारण आपलं. आज जर बघितलं नाही, असेल नाही, तर टेक्नॉलॉजी नाही, आहे. अनुभव कसा येईल? मनाना अनुभव कसा येईल? 100% आहे. अनुभव कसा येईल? नाही, मी तुमच्याशी सहमत आहो. पण आणि असंही अनुभवी व्यक्ती असा कोणता झेंडा लावून झेंडा घेतला? नाही, लावला बिलकुल नाही. आजही अनुभवी व्यक्तीच्या हातात तुमसर नगर मी- परिषदेची हा, सत्ता पहा, होती. अनुभवी व्यक्तीच्या हातात तुमसरची सत्ता होती. तुमच्याच पक्षाच्या लोकांनी सत्ता सांभाळली, मग काय झालं? तुमसर नाही, अर्थाने काय आज डिजिटल विकास झाली नाही का? झाला तर भकास आजी झाला. भकास आहे, नाही, वायफाय नाही, नाही. अनेक गोष्टी आहेत नाही, ज्या नाही. प्रलंबित मी आहे. तुम्हाला अनेक सांगू. गावामध्ये या शहरातली वार्डामध्ये सगळ्यात दूषित पाणीच्या समस्या Yes, आजही बिलकुल. तुमसरकर या शहरातली अनुभव व्यक्तीच्या हातात. हा, अनुभव या- ज्याला या- सत्ता या होती. शहरातली सगळ्यात मोठी समस्या तुमच्या रस्त्यांची आहे, नाल्यांची आहे, पाण्याची. म्हणजे सांडपाणी वाहत, म्हणजे एखाद वेळेस जोरदार असं पाऊस दुर्भाग्यपूर्ण आहे, हे आलं, दुर्भाग्य तुमच्याकडे- जोरदार पाऊस आलं दुर्भाग्यपूर्ण आहे. तर सांडपाण्याच्या नाल्या ह्या सगळ्या त्याला विजल्या जबाबदार असतात. कोण हो? अरे लोकप्रतिनिधी हे ते निवडून दुर्भाग्यपूर्ण आलेले हे लोक. आहे. अनुभवी. नाही योग्य प्रतिनिधी तुम्ही योग्य- निवडत हा, हे नाही. म्हणा. योग्य मला माहिती, तुमच्या प्रतिनिधी मताशी आम्ही सहमत हा. नाही की अनुभवी व्यक्तीच विकास करू शकतो. योग्य मी मान्य प्रतिनिधी. करत. नाही, योग्य योग्य प्रतिनिधी. प्रतिनिधी. निवडलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, आपण बघितलं असेल या शहरात- त्यांच्याच खांद्याला खांदा लावून राहणारे जे प्रतिनिधी तुमसर शहरामध्ये ज्यांनी काम केलं, आज का बघितलं तर तुमसरची परिस्थिती भकास आहे. आम्ही जरी तुमसरच्या 10 किलोमीटर राहून मोहाळीत राहत असतो, मात्र तुमसरला येत असताना कितीतरी घट्टांचा सामना करावा लागतो. तुमसर शहरामध्ये ज्यांच्या हातात कलामजी सोबत राहणारे जे खांद्याला खांदा लावून, जे मी यासाठी म्हणतो की यांच्याच हातात सत्ता होती आणि त्यानंतर कुठेतरी सत्ता बदलली, थोडाफार विकास झाला, मात्र प्रशासन राजाला पुन्हा तेच भ्रष्टाचार आणि तेच सगळ्या काही गोष्टी घडू लागल्या. त्यामुळे कुठेतरी तुमसराच्या विकास एखादी आपल्याला बघितलं असेल तर मागे गेला असं मला मी वाटतं. तुमच्या विचाराशी पूर्णपणे सहमत आहे. याकरता की कुठलाही नवीन व्यक्ती लोक बोलायची की आताही म्हणतात की हा मेल्यानंतर कोण सत्ता सांभाळ, त्याच्यापेक्षा चांगला सांभाळला जातो. कारण नवीन युगामध्ये टेक्नॉलॉजी विचार ही व्यापक झालेला आहे. राजीव गांधी त्याचे उदाहरण आहे तो. नाही, एक तुम्हाला सांगतो. नाही गणेशराव, सांगितलं की राजीव गांधी म्हणायचे हा, yes, म्हणजे इंदिरा गांधी मरेल तर सत्ता कोण सांभाळेल? म्हणजे नाही, राहुल नाही, गांधी. एक- नाही, राजीव सध्या नाही, नाही, ते- एक तुम्हाला परिस्थिती सांगतो. सध्या नाही, नाही, काँग्रेसमध्ये. एक तुम्हाला सांगतो. आजी तरुण राहुल माणूस, गांधी- मी तुमच्याशी आजी याच्यासाठी राहुल सहमत गांधी आहो. सत्ता सांभाळत आहे. नाही, नाही. कलामजी शेख सारखे काँग्रेसमध्ये कार्यकर्ते नाही, आणि नाही, काँग्रेसचे नाही, कार्यकर्ते नाही, ज्यांनी मी तुमच्या सांभाळलं काँग्रेस. नवीन त्यांना माणसाला- नेतृत्व दिलं पाहिजे. नवीन आजी राहुल गांधी सांभाळतात. नवीन माणसाला नेतृत्व मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी मी सहमत आहो की ज्या काळात 1984 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांची हत्या झाली, त्यावेळेला देशातलं नेतृत्व कोण करेल? त्यापेक्षा चांगलं केलं त्यांनी नेतृत्व. इंदिरा गांधी- म्हणजे मोठे मोठे काँग्रेसी नेते होते असं नाही, पण बापापेक्षा लेख हा पुढे जातो. Yes.
पण कुठंतरी इंदिराजींना एक चांगली श्रद्धांजली आणि गांधी परिवारातलं जे नाव होतं चांगलं नाव होतं म्हणजे त्याला म्हणजे स्वातंत्र्याचे इतिहास आहे. मी तुमसर वासियांच्या मतदारांना एकच संदेश देणार होतो. तुमच्या कोरोना काळामध्ये जेव्हा लोक पटोपटो मरत होते, सगळे व्यापारधंदे बंद होते, सगळं रोजगार बंद, व्यापार बंद, अशा वेळेला तुम्हाला उपासमारीची पाळी होती. अशा वेळेला तुमच्या मदतीला धावून येणारा कोण? एक. दुसरीकडं तुमच्या शहरामध्ये आज पण शुद्ध प्यायचं पाणी मिळत नाही. अनेक आरोग्याच्या दृष्टीनं हा घातक आहे. लहान लहान पोरं आजारी होतात. अग्रवाल हॉस्पिटल तुम्ही बघितलं तर इतक्या लहान पोरांची गर्दी तिथे ॲडमिट पोरांची असते की नुसत्या दूषित पाण्यामुळं. एक तुम्हाला कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा तुम्ही एक शहराला चांगलं शुद्ध पाणी देऊ शकला, हे मोठी विटंबना आहे, दुर्दैव आहे तुमचं. म्हणजे अशा वेळेत त्या उणीवाला भरून काढणारा कोण? तिसरं की आम्ही जेव्हा रस्त्यातनं चालतो, मोठे मोठे खड्डे आहेत आणि एखाद्या वेळेस पाऊस आला ना, मोठं मुसळ पाऊस झालं तर ते खड्डे पाण्याला भरून जातात. अक्षरशः तुमच्या ज्या सांडपाण्या वाहणाऱ्या नाल्या पूर्ण विजलेल्या आहेत आणि तो पाणी रोडावरनं वाहतो. खड्डा दिसत नाही, आपण मोटरसायकल किंवा गाडीने जातो, इतका भदाक्षिण पडतो की मरायची भीती असते. अशा वेळेला त्या विजलेल्या खड्ड्यांना विजवून ते रस्त्यावर जो वाहणारा पाणी आहे त्याला सांडपाणीच्या नाल्याच्या द्वारे व्यवस्था करून कोण योग्य पद्धतीनं हा सगळं नियोजन करून तुम्हाला योग्य न्याय देऊ शकतो. अशा योग्य प्रतिनिधी काय करावं? नाही, योग्य प्रतिनिधी तुम्ही निवडा. योग्य आहे, तुमच्याकडे ऑप्शन असतात. पक्ष हा तुम्ही पाहू नका. पक्ष हा गौण असते. पक्ष, मी तुम्हाला आधी सांगितलं का पक्ष हा पैशाने जात पण उमेदवारी देतो. एखाद्या वेळेस पक्षाकडनं चांगला उमेदवार मिळालं हरकत नाही. मी कुठल्या पक्षाची इथं वकालत करायला आलो नाही. मी कुठल्या काँग्रेस पक्षाची भूमिका मांडायला आलो नाही, कारण तुम्ही निष्पक्ष म्हणून मला बोलवलेत. मी जरी काँग्रेसचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या भावना ह्या निष्पक्ष आहेत. म्हणजे मतदारांनी जात, धर्म, पैसा हा सोडून त्या व्यक्तीची योग्य व्यक्ती एक योग्य व्यक्ती जो तुमचं शहरातलं चांगलं नियोजन करू शकतो, तुम्हाला न्याय देऊ शकतो, तुमच्या शहराला चांगलं सुंदर करू शकतो, अशा व्यक्तीला तुम्ही नेतृत्व द्यावं, इतकीच विनंती करायला मी इथपर्यंत आलो. धन्यवाद बीबीजी न्यूजचा. तुमसरच्या मतदारांना मी एकच संदेश देणार की आपण मतदान करताना हे बघावे की कोण लायक आहे आणि कोण नालायक आहे, कोण आपल्या पाठीशी आहे, कोण नाही आहे, कोण विकास कामे करू शकतो, कोण नाही करू शकत, हे तुमसरच्या जनतेला माहीतच आहे. हो, तुम्ही बीबीजी न्यूजची जी चर्चा घडून आली की जी वर्तमान स्थितीमध्ये सार्वत्रिक निवडणूक आहेत त्यामध्ये कसं कसं अडचण आल्या आणि काय करायला पाहिजे. तुम्ही कलामजी, तेजसजी आणि शुभमजी या तिघांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि बीबीजी न्यूजकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपण